म्हसळा ग्रामदेवता श्री धावीर देवस्थान स्थित श्रीराम सांस्कृतिक सामाजिक क्रीडा मंडळाच्या नवरात्रोत्सवात ललिता पंचमीच्या आरतीच्या मानकरी ठरल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे। नवरात्री सुरू झाल्यापासून त्यातील प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो। प्रत्येक दिवशी विशेष पूजा केली जाते आणि दिनांक 7 ऑक्टोबरला आलेली ललिता पंचमीच्या दिवशी केलेली पूजा उपासना आरती ही फलदायी ठरत असताना नामदार आदिती तटकरे यांनी म्हसळा ग्रामदेवता श्री धावीर देवस्थान स्थित श्रीराम सांस्कृतिक सामाजिक क्रीडा मंडळाच्या नवरात्रोत्सवात समस्त महिलांनी महाआरती साजरी केली। त्यामध्ये नामदार आदिती तटकरे यांनी सक्रिय सहभाग घेऊन शांती मंत्राचे पठण करून म्हसळेकरांना सुखशांती आरोग्य प्राप्तीसाठी प्रार्थना केली आणि स्थानिक महिलांसमवेत सहभागी झाल्या। त्यामुळे शहरातील हिंदू वस्तीत प्रचंड उत्साहाचे वातावरण होते। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। आनंदाने आणि खऱ्या अर्थानं आस्तीने आणि श्रद्धेने आपण साजरा करत असतो। महिलांची विशेष आरती ही केली जात असते आणि मला गेल्याही वर्षी आपल्या सगळ्यांच्या वतीने या दिवशी आमंत्रित करण्यात आलं होतं, पण मला काही कारणास्तव येता आलं नाही। पण खऱ्या अर्थानं दरवर्षी या उत्सवाला भेट देण्याची आणि आशीर्वाद घेण्याची संधी मला त्यानिमित्ताने मिळत असते। फक्त आज महिलांच्या आरतीमध्ये सहभागी होण्याचा योग मला मिळाला आणि दरवर्षी ज्यावेळेला इथे दर्शनाला त्यावेळेला मंडळाचे सगळे पदाधिकारी असतात, इतर सर्व काही सहकारी असतात, त्या माझ्या माता बहिणींच्या उपस्थितीमध्ये हा योग तुमच्या सगळ्यांमुळे मला आला, त्याबद्दल मनपूर्वक आपला आभार मानते। मी दुर्गा मातेकडे हीच प्रार्थना करते की खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभावं। ज्या नित्य नियमाने आपण त्याची सेवा करतो तितकी मनापासून ती मान्य करावी आणि आपल्या प्रत्येकीतली जी दुर्गा आहे ती अशाच पद्धतीने तिने जागृत ठेवावी आणि सगळ्या जणांना बळ द्यावं। आपल्या जीवनामध्ये योग्य मार्ग निवडण्याची जी काही क्षमता आहे ती तिच्या आशीर्वादाने आपल्याला मिळावी आणि तुम्हाला सगळ्यांनाच निरोगी आणि उज्ज्वल भवितव्य तिच्या आशीर्वादाने मिळावं अशी मनापासून जी प्रार्थना तिच्या चरणी करते। श्री धावीर महाराजांची सुद्धा आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये नेहमी सुख समृद्धी नांदत असते। गेल्या वर्षीपासून पालखीच्या सोहळ्याच्या दिवशी सलामीचा मान सुद्धा आपल्याला मिळवता आला। ही सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये महत्वपूर्ण आहे आणि रोहातल्या श्री धावीर महाराजांची पालखी ज्यावेळेला दसऱ्याच्या दिवशी होते त्यावेळेला तिथे पोलिसांच्या सलामीचा मान होता आणि तशाच पद्धतीचा मान श्री धावीर महाराजांच्या पालखीच्या दिनी आपल्याला आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि जी आपली आस्था त्यांच्या प्रती आहे त्यातून आपल्याला ती सलामी सुद्धा सुरू करता आली। याचा सुद्धा विशेष आनंद आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते। श्री राम सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ म्हसळा यांचे सुद्धा या निमित्ताने मनापासूनचे मी आभार मानते। दरवर्षी हा उत्सव आपण जसा साजरा करत आलेला आहात अशाच पद्धतीनं क्रीडा आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा साजरा होत राहावा, आपल्या पुढच्या पिढ्यांच्या माध्यमातून सुद्धा साजरा होत राहावा अशी इच्छा या निमित्ताने व्यक्त करते। पुन्हा एकदा या आरतीमध्ये सहभागी होण्याची मला संधी आपण दिली, खऱ्या अर्थानं आपले आभार मानते। धन्यवाद।